हाय नमस्कार. आज दुपारपासूनच ब्लॉग चालू केलेला आहे. म्हणजे याच्या आधीपासून मी चालू केला होता. जरा साफसफाई केली घरची, कारण खिडक्या वगैरे जरा दरवाजे वगैरे हे सगळे साफ केले. कारण धूळ बसते आणि वरती अशी जाळी आहे ना खिडकीची अशी वरती, तर मग ती पण साफ केली. कारण मग संध्याकाळची तिथून गार हवा येते, ते असं धूळ बसून ब्लॉक होतं. तरी मी करते सारखं. म्हटलं आता आणि करून द्यावं, कारण आता उन्हाळा चालू झाला. तर म्हटलं मग हे सगळंच ते करायचं होतं, तर मग सगळंच अशा खिडक्या वगैरे, ही पण खिडकी साफ केली, इकडची खिडकी, किचनचे वगैरे दरवाजे वगैरे, आतून बाहेरून सगळं साफ केलं. आणि पडले पण इथून मी, ह्या इथून असे पडले पण, पाय घसरला, ओला होता, जास्त काही नाही लागलं. म्हणजे असं फक्त मी हात टेकला, फक्त हात दुखतोय आता. आणि छान इथे खिडकी आहे, उघडी आहे ना, खिडकीत उभी आहे मी, छान असं वाटतं. तर आता सगळं साफसफाई केलं मस्त असे. तर मग आता म्हटलं आवरलं सगळं, मी पण फ्रेश वगैरे झाले, फरशी वगैरे सगळी हे झाडून घेतलं. संध्याकाळी पाणी भरायचं आहे ना, तर मग त्यानंतरच मग फरशी पुसून येते म्हटलं, कारण मग लय पाय उमटते ना. मग म्हटलं त्याच वेळेस करूया. मग आता काही नाही, फक्त झाडून तेवढं घेतलं, भांडी वगैरे लावली. आता चहा करून पिते, नाश्ता बघते, भूक पण नाही आहे तशी, पण बघू काय करायचं ते नाश्ता. तर चला मग चहा बनवते आणि मला एक भरते. मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे, त्यामुळे जरा चालू बंद होतं आहे कॅमेरा सारखंच. तर आता मग चहा बनवते. हे सगळं साफसफाई करून घेतली. चहा बनवून नाश्त्याचा तर काय भूक नाही इतकी, पण बघते चपाती वगैरे अशी तूप लावून गरम करून खाते. मग छान लागतं, शेंगदाण्याची चटणी आहे, तर मग त्याच्यासोबत खाऊन घेते. आणि सगळं तर मग चहा बनवून दूध पण गरम करते. हा इथं हाताला असं जरासं इथं जरासं सुजलेलं आहे, थोडंसं असं, जास्त नाही लागले. हात असा टेकला ना, त्यामुळे जरासं हाताला आणि जरासं पायाला, इकडचं आपल्या डाव्या पायाला थोडंसं हे झालं. तिथं सगळं ओलं होतं ना सगळं, आणि लादी आहे ना, ही याच्यावर लगेच पाय घसरते. जरा जरी पाणी पडलं ना, आणि दिसत नाही अजिबात पाणी पडलेलं, आवड लक्षातच नाही येत. असं खाली बसलेलं असेल ना आपण, तरच मग ते दिसतं, नाहीतर असं आहे ना दिसतच नाही. लय लक्ष ठेवून करावं लागतं. त्यामुळे मी ही अशी कामं करतच नाही, हे मला करूच नाही ते. मी ज्यावेळेस घरात असतील ना, तर हेच मग साफसफाई करते. नाही तर माझं हे गेले दुखतं तिथं, जरासं हात माझा दुखतो. आणि तर काय झालं काय माहीत नाही मला, पण मला भरपूर त्रास होतो. असं जरी मी चालायला जरी लागले ना, तरी मला त्रास होतो थोडा वेळ. हात असं खाली हे झाला, किंवा ओझं वगैरे मी काही उचलू नाही शकत, त्यामुळे मला हे कधीच करून देतं. आता मी यांना त्यांना सांगितलेलं नाही अजून, आता त्यांना एडिट करताना ते जे एडिट करतात ना, त्यावेळेस त्यांना कळतं. त्यावेळेस ओरडते, कायला केलं, कसं याला हे केलं, मी केलं असं. कसं ते पण थकून येते, आणि रविवारचं कसं होतच नाही करणं, कारण बाकीचे मी भरपूर कामं राहिले ना, त्यामुळं मग नाही होत. दूध वगैरे त्यांना करून घ्यावं. लई काय मी एवढं घासाघाशी नाही केलं, जमा तितकं हळूहळूच केलं, कारण लई नाही माझ्याकडून होत, कारण मला लगेच माझं डोकायला लागतं. मी असं माझ्या बाबतीत काही नाही काही पडते, नाही तर काहीतरी होते, चालूच राहतं माझं. मी म्हणून तळायचे पदार्थ वगैरे असं काही करत नाही एकटी घरात. हे असेल तरच करते, किंवा मी ह्यांना करायला होते, मी साईडला उभारून सांगते. तर जर असं हे झालेलं आहे, इथं सुजलेलं आहे, तर एवढं काय नाही, होऊन जाईल बरंच थोडंसं. म्हणजे एवढं काय दुखत नाही आता, फक्त जरा मगाशीच थोडंसं दुखलं. आता चहा पिऊन घेते, आणि मग संध्याकाळची आपली तयारी, स्वयंपाकाची काय करायचं बघू. जरासं सकाळी फ्लावरची भाजी बनवली होती, तो फ्लावरची भाजी, वरण वगैरे बनवून, वरण भात वगैरे असं काहीतरी. चला मग चहा पिऊन घेऊया. चला संध्याकाळचे 6 वाजले, आता स्वयंपाकाची तयारी करू.
चहा पिलेली भांडी इथंच ठेवलेली आहेत. बाहेर पण छान वातावरण झालं. झाडं संध्याकाळी का पाणी वाचायचं इथं. मस्त सूर्यास्त होते तिकडं. चिवतेने नाही आहे, चिव गेली मा. नारळ भरपूर लागलेले आहेत, तर तोडायला पाहिजे. घरमालकीन आले की. चला तर मग आता मी स्वयंपाकाला घालते. भात आणि काही डाळ घालायची करून येते मी तेवढं स्वयंपाक. तर आता चहा पिल्यानंतर मी आत्ताच आले, 6 वाजले. स्वयंपाक करून घेते. आज वरण भातच करायचं आहे, कारण सकाळची भाजी आहे फ्लावरची छान झाली होती आणि असे सुका डब्याला बनवलेला आहे. तर आता वरण भात बनवते. चपाती बनवत असतील आणि संध्याकाळी पाणी लावायचं आहे ना, त्यामुळं मग पटकन आवरून घेते. हे आले की मग पाणी लावून घेता येतं. टाकते आणि डाळ पण लावते आणि मग मोबाईल पडायला. कढीपत्ता आणते जाऊन समोर. कढीपत्ता घेऊन येते. कांदा घालते आधी. असं मग ते येऊपर्यंत 6:30पर्यंत आवरून जातं. आता चपाती पण बघते किती आहे. मोबाईल लईच पडतो ह्या साईडला ठेवला मी. मोबाईलला काय होतं काय माहिती, मध्ये ते कॅमेरा आपोआप चालू बंद होऊन जातो. मीठ टाकते पहिल्यांदा. मीठ नाही लक्षात राहत नाही, कळत नाही टाकले का नाही. आणि वरणार आहे ना मी मूग डाळ आणि मसूर डाळ दोन्ही मिक्स करते. छान वरण होतं. ते मसूर डाळीचं पण फक्त वरण आहे ना, मस्त होऊन जातं. पण मी दोन्ही हे करते. माझ्या सासूबाई मी सांगितलं होतं मसूर डाळीचं पण छान वरण होतं. तेव्हापासून मी करते. इतकं मस्त होतं ना, तूर डाळ खाल्ल्यासारखंच होतं. तूर डाळीचं तर पित्त होतं ना, त्यामुळे नाही. संध्याकाळी पाणी लावायचं. मग आठवड्यातून 2 वेळेस लावतो पाणी. मोटर चालू करून. त्यात टोमॅटो टाकते. टोमॅटो धुवून घेते. आणि समोरून कढीपत्ता आणते. संध्याकाळी व्हायच्या आत मगापासून लक्षातच नाही आणायचं. काय नसला तरी चालतो, पण आपलं हाय म्हणून घेऊन यायचं.
आता हे इकडं भात आणि इकडं असं ही डाळ टाकलेली आहे. आता कोथिंबीर घेऊन येऊया समोरून. सर कोथिंबीर नाही, कढीपत्ता. तर तिथूनच 2 अंडा नळा खालून सनसेट होतं इकडे. मस्त तिथं छान वास आहे कोळे. पण त्याच्यावरती आहे ना असे हे जरा चांगलं आहे, पण असे डाग पडलेले कढीपत्त्यावरती भरपूरच. चला आता देवपूजा पण करून घेते, दिवा वगैरे लावते. मी करणार होते वरण, पण आमच्या इथं झाड आहे ना शेवग्याच्या, तर त्या शेवग्याच्या झाडाला आहे ना गाडीनं एक गाडी आली ना, मग त्या गाडीच्या ह्याने आहे ना एक फांदीच तुटली झाडाची. मग त्याच्या भरपूर शेंगा निघाल्या. मग आम्हाला पण इतक्या मी घेतल्या आणि मग सगळ्यांनी वाटून घेतलं. मग आता मी डाळ तर शिजलेली आहे, आता हे परत शिजवून घेईन आणि मग ह्याची आमटी बनवून. खूप छान लागते, इतकी चव आहे ना ह्याला, मस्त लागते. आता वरण बनवायचं कॅन्सल करून आता शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवते. आता डाळ तशी शिजलेलीच आहे, तर एवढे हे कट करून घेते आणि शिजवून घेते. आता हे आल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला माझा आणि पाणी भरायचं होतं ना, तर संध्याकाळचा मी पाणी भरतो. 7:30 वाजले असतील आहे ना, 8 वाजले. हां, प्यायचं पाणी वगैरे भरून घेतो आहे आम्ही. आता हे बकेट तिकडे ते दारात ओतायचं धुवायला, त्यासाठी ते भरत आहेत. आणि हे बॉटल, आणि आज तेवढं भरायचं नाही, हांडे वगैरे काही रिकामे पण नाही होत, एवढाच बॉटल रिकामे होत्या. रविवारी भरण फक्त आम्ही ते. आता तिथं तिकडं ओततो ना, दाखवू असं इकडं धुवून घ्यावं लागतं जरा. तर मातीतले साचते ना, त्यामुळे मग अगं बाई इथूनच होत की, तिकडं होतं का? हां इथूनच होत वरनं, तेवढं वरचं पण धुतलं जातं. हो जातं तिकडं. इकडं एवढं इकडं वरतायचं असं नाही, बारीक आहे. आता कुठलं धुवून म्हणते इकडं होत बसायला छान होतं. हे बघ इथं पण होत काय, इथं आणि तिथं इकडे जरा